सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। भगूर नगर परिषद निवडणुकीची मतमोजणी आज दिनांक 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता पार पडली आहे। भगूर नगर परिषद राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाकडून उमेदवारी करणाऱ्या प्रेरणा बलकवडे यांचा 1913 मतांनी विजय झालाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या जाहीर सभेमुळे भगूर गावाच्या निवडणुकीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागून होते। शिवसेना शिंदे गटाचे उपनेते विजय करंजकर यांच्या पत्नी अनिता करंजकर यांची तब्बल 25 वर्षे भगूर गावात सत्ता होती, परंतु विविध विकास कामांच्या तसेच सावरकर उद्यानाचा प्रश्न प्रलंबित राहिला। भगूर गावाच्या विकासाच्या सर्वांगीण विकासासाठी देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने प्रेरणा बलकवडे यांना नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीला उभे केले। यावेळी बलकवडे कुटुंबियांवर विश्वास ठेवून मतदारांनी प्रेरणा बलकवडे यांच्यासह 9 उमेदवारांना संधी दिली आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। नमस्ते। आज या ठिकाणी भगूरच्या जनतेने जो कौल दिलेला आहे, हा खरं विजय आमच्या पॅनलचा किंवा माझा एकटीचा नसून हा संपूर्ण भगूरच्या जनतेचा हा विजय आहे। भगूरच्या विकासाच्या दृष्टीने हा निर्णय त्यांनी घेतला आणि त्यामुळे त्यांनी जी संधी मला दिली किंवा त्यांनी जो विश्वास माझ्यावर टाकला त्याला निश्चितपणे सार्थ जाण्याचा मी प्रयत्न करेल आणि माझ्या जनतेचे आभार व्यक्त करते। युती करून बीजेपी व उपगटाच्या पक्षाचे लोक देखील त्यांच्या पक्षाचे ठिकाणी मी आभार व्यक्त करते आणि निश्चितच यापुढे सगळ्यांना एकत्र घेऊन काम करण्याचा प्रयत्न आणि भगूरचा विकास हा ध्यास मनात ठेवूनच काम करेल। आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मभूमी असलेलं भगूर गाव हे माझ्या देवळाली मतदारसंघातलं अतिशय सुंदर असं गाव आहे आणि या गावातल्या मायबाप जनतेने आज 2025च्या या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आमच्या भगिनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्षा आदरणीय प्रेरणाताई बलकवडे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं। त्यासाठी मायबाप जनतेचे मी मनापासून आभार व्यक्त करते आणि संपूर्ण विजयी पॅनलला मी मनापासून शुभेच्छा देते, अभिनंदन करते आणि त्यांनी पुढे जाऊन जनतेला आपण जी काही वचनं दिलेली आहेत ते वचन पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र एक करून भगूरचा विकास कसा करता येईल, भगूरचं जे काही 25 वर्षापासूनची दडपशाही होती, जो खुंटलेला विकास होता, ते एक भगूरचं पुढचं 5 वर्षांमध्ये येत्या 5 वर्षांमध्ये हे चित्र संपूर्ण बदलण्याचं काम आम्ही सर्वजण मिळून या सर्वांची मोठी भगिनी म्हणून, एक देवळाली मतदारसंघाची विधानसभा सदस्य म्हणून आणि हे सर्व जणांना सोबत घेऊन राज्य शासनाच्या पातळीवर भगूरचा विकास कसा होईल, नगरपालिकेच्या माध्यमातून कसा भगूरचा विकास होईल हे सर्वांच्या सोबतीने आम्ही सिद्ध करून दाखवू आणि मायबाप जनतेचा परत एकदा सर्वांच्या वतीने मी आभार व्यक्त करते। माझ्या सोबतीला भारतीय जनता पक्ष असेल, त्याच्याबरोबर शिवसेना उबाटा पक्ष असेल, मित्र पक्ष असतील, या सर्वांनी खूप मेहनत घेतली। आमचे गिरीश भाऊ पालवे आहेत या ठिकाणी, भारतीय जनता पक्षाचे नेते आमचे काकासाहेब देशमुख आहेत इथे, वसंत भाऊंनी पण भरपूर मेहनत घेतली आणि प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष असतील, देवळाली विधानसभा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, सर्वांनी प्रचंड मेहनत घेतली, कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली। त्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते आणि सर्वांना अभिनंदन करते। धन्यवाद। आज नक्कीच भगूरच्या मायबाप जनतेने आमच्यावर विश्वास ठेवला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पार्टी, उभाटा, इतर मित्र पक्ष या सर्वांच्या उमेदवारीवर विश्वास ठेवून आज भगूरच्या मायबाप जनतेने आम्हा सर्वांना इथे विजयी केलेला आहे। त्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्या आमच्या अध्यक्ष उमेदवार होत्या प्रेरणाताई बलकवडे यांनाही प्रचंड मताने असं भगूरच्या जनतेने विजयी केलेला आहे। त्याबद्दल प्रथमतः मी भगूर जनतेचे आभार मानतो। त्याचप्रमाणे आमचे नेते गिरीश भाऊ पालवे असतील, त्याचप्रमाणे या मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांनी ह्या निवडणुकीमध्ये प्रचंड असं कष्ट घेतले, मेहनत घेतली आणि हा विजय खेचून आणलेला आहे। म्हणून मी हा जो विजय आहे, हा विजय भगूरमधील सर्व जनतेला समर्पित करतो आणि असाच हा जो गाडा आहे या सर्वांच्या माध्यमातून भगूरच्या विकासाचा अतिशय जास्त जोरात चालू कसा जाईल याकडे आम्ही
सर्वजण म्हणून लक्ष घालू आणि भगूरचा नक्कीच विकास करू अशी मी आपल्या माध्यमातून भगूरच्या सर्व जनतेला खात्री देतो. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करतो. भगूरचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं जन्मस्थान आहे, त्यांना वंदन करतो. आणि त्याही सर्वात महत्त्वाचं वंदन करतो भगूरच्या जनतेला. हा विजय मी त्या भगूरच्या जनतेला त्यांच्या चरणी अर्पण करतो. कारण भगूरच्या जनतेने जर आम्हाला साथ दिली नसती तर हा विजय आम्ही करू शकलो नसतो. त्यात आमचे सगळ्यांचे प्रयत्न होते. राष्ट्रवादी होतं, उभाटा पक्ष होता, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होते. आता विषय असा आहे की भगूरमध्ये जे काही प्रलंबित काम आहे ते प्रेरणाताईंच्या माध्यमातून आणि आमदारांच्या माध्यमातून आम्ही ते सॉल्व्ह करू. आणि डे बाय डे जनतेला कसं आम्हाला जास्त सुविधा देता येईल त्याची भविष्यात आम्ही आखणी करू. दोन्ही पक्ष, तिन्ही पक्ष मिळून आम्ही बसू आणि एक चांगलं काम करून दाखवू आणि भगूरचा नक्की विकास करू. भगूरगाव एक आदर्श गाव करण्याचा मानस प्रेरणाताईंनी बोलून दाखवला, तो आम्ही सार्थ खरा ठरवू. कारण ते आम्हाला केंद्रात आहे, राज्यात आहे आणि आता भगूरमध्ये आमची सत्ता आहे. त्यामुळे तिन्ही इंजिन आमचेच आहे. त्यामुळे आम्ही त्याचा चांगला फायदा घेऊन भगूरचा विकास करू.